कधी कधी एका माणसाची वेदना संपूर्ण जगाचं आयुष्य बदलते. सन 18व्या शतकाचा काळ होता. जर्मनीत एक डॉक्टर म्हणजेच डॉक्टर क्रिश्चियन फ्रेडरिक सॅम्युएल हॅनिमन. ते खूप विद्वान होते. अनेक भाषांचा शास्त्रांचा त्यांना अभ्यास होता. पण त्यांना मनात एकच चिंता होती, मी डॉक्टर आहे आणि मी रुग्णांना खरंच बरू करू शकतो का? त्या काळात औषधं म्हणजे पेशंटच्या शरीरातून रक्त काढणे, भारी टॉक्सिक केमिकल्सने त्यांना ट्रीटमेंट देणे. अनेक रुग्ण उपचार पद्धतीमुळेच मरत होते. हे पाहून हॅनिमन खचत गेले. त्यांनी ठरवलं की मी अशी चिकित्सा करणार नाही ज्यामुळे माणसांचा जीव वाचू शकत नाही. आणि त्यांनी त्यांची स्वतःची प्रॅक्टिस सोडली. लोकांचा विरोध, पैशांचा कमतरता आणि कुटुंबाची जबाबदारी. पण त्यांनी या सगळ्या कष्टांमधून पण सत्याची साथ सोडली नाही. ते दिवस रात्र रिसर्च करत होते, पुस्तकं ट्रान्सलेट करत होते, फक्त कुटुंब चालवण्यासाठी. आणि एक दिवस त्यांच्या हाती लागलं एक पुस्तक. त्यात लिहिलं होतं सिंकोना बार मलेरिया. आणि ते फक्त त्यांनी वाचून सोडलं नाही, तर पुढे त्याच्यावर त्यांनी प्रयोग केले. त्या औषधाचा त्यांनी स्वतःवर एक्सपेरिमेंट केला. अंगात थंडी भरली, ताप भरला, थरथर कापले, असेच लक्षणे दिसू लागले जे मलेरियात असतात. आणि त्या क्षणी त्यांना जाणवलं की ज्या घटकाने एक निरोगी माणसाला रोग होऊ शकतो, त्याच घटकाने तो व्यक्ती बराही होऊ शकतो. आणि तिथून शोध झाला होमिओपॅथीचा, म्हणजे सिमिलिया सिमिलबस क्युरेंटर, लाईक क्युअर्स लाईक. आज 10 एप्रिल डॉक्टर हॅनिमन सरांचा जन्मदिवस. हा आज वर्ल्ड होमिओपॅथी डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर हॅनिमन सरांचं स्वप्न आणि देह आम्ही दीर्घायू होमिओपॅथी थ्रू पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहोत. होमिओपॅथी एक सेफ, विदाऊट एनी साईड इफेक्ट सिस्टम ऑफ मेडिसिन असून ते आजाराला मुळापासून नैसर्गिकरित्या बरं करते. तुम्हाला वर्ल्ड होमिओपॅथी डेच्या दीर्घायू होमिओपॅथी क्लिनिकतर्फे हार्दिक शुभेच्छा. होमिओपॅथी खा आणि निरोगी राहा. थँक्यू.